पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती येण्याची शक्यता। मुंबईमध्ये 17 मे रोजी शिवाजी पार्कवरती सभेचं आयोजन। महाराष्ट्रामध्ये महायुतीला कोणताही फटका बसणार नाही। एनडीए 400 पार जाणार, माझाच्या मुलाखतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विश्वास। महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला, आज उमेदवार जाहीर करणार। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांची माहिती। महायुतीकडून दक्षिण मुंबईसाठी शिंदेंच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी। आता दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत। मुंबई उत्तर लोकसभेसाठी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील यांना उमेदवारी। महायुतीचे पीयूष गोयल यांच्या विरोधात लढत। महाराष्ट्रामध्ये हुकुमशहा फिरतोय, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवरती टीका। तर भाजपसोबत गद्दारांची टोळी, शिंदे अजित पवार गटावर हल्लाबोल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईमधील हुतात्मा चौकामध्ये उद्धव ठाकरेंकडून आदरांजली। महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही, ठाकरेंची गर्जना। दिवंगत विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांचा भाजपला पाठिंबा। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिल्यामुळे पाठिंबा दिल्याचं जाहीर। छत्तीसगडमधील चकमकीनंतर 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले। नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत मोठा शस्त्रसाठा जप्त। राज्यातील अनेक भागातील तापमान 40 अंशांच्या पार। जेऊरमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान। कोकणात सलग तिसऱ्या दिवशीही उष्णतेची लाट। टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा। हार्दिक पंड्या उपकर्णधार, ऋषभ पंतचं 1.5 वर्षांनी संघामध्ये पुनरागमन। राहुल मात्र संघाच्या बाहेर। लखनौच्या विरोधात झालेल्या सामन्यामध्ये मुंबईचा 4 विकेटनं पराभव। मुंबई इंडियन्स आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये पराभूत। प्लेऑफसाठीचं गणितही अवघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।